नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विश्लेषणाची साधने या 1.3 या घटकाचा आपण अध्ययन करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रातील विविध प्रकारचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत मांडण्यासाठी किंवा त्या सिद्धांतांची व्यवस्थित अर्थशास्त्रीय मांडणी करण्यासाठी या ज्या विविध साधनांचा वापर केला जातो त्या सर्व साधनांना आर्थिक विश्लेषणाची साधनं असं म्हणतात। आणि या आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा वापर करून अशा प्रकारे अर्थशास्त्रातले विविध सिद्धांत आणि त्याच पद्धतीने अर्थशास्त्रातले इतर जे काही धोरणं आहेत त्या धोरणांचा अवलंब केला जातो। आणि म्हणून आज आपण या आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। त्याला इंग्लिशमध्ये टूल्स ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस असं म्हटलं जातं। आता यामध्ये पहिला घटक आहे फलन संबंध, त्याला फंक्शनल रिलेशनशिप असं म्हणतात। आता फंक्शनल रिलेशनशिप म्हणजे काय, तर एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी असणारा सहसंबंध, सोप्या भाषेमध्ये एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी असणारा सहसंबंध किंवा संबंध त्याला आपण फलन संबंध असं म्हणतो। जसं प्राध्यापक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामध्ये एक फलनात्मक संबंध आहे की जर वर्गामध्ये किंवा क्लासमध्ये विद्यार्थी असतील तरच काय करू शकतो, प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या व्यावसायिक अर्थशास्त्रातले जे विविध सिद्धांत आहेत या सिद्धांताची मांडणी करण्यासाठी अशा प्रकारे ज्या ज्या साधनांचा वापर केला जातो त्या सर्व साधनांना आर्थिक विश्लेषणाची साधने असं म्हणतात। आणि म्हणून यातला हा जो फलन संबंध आहे या फलन संबंधाची व्याख्या करताना किंवा फलन संबंध कशाला म्हणायचं, तर जेव्हा एखाद्या विशिष्ट चलाचे मूल्य हे इतर एक किंवा अनेक चलांवर किंवा चलांच्या मूल्यांवर अवलंबून असते तेव्हा अशा संबंधाला फलन असं म्हणतात किंवा त्याला फलन संबंध असं म्हणतात। याचाच अर्थ असा की समजा उदाहरण द्यायचं झालं तर मागणी हा घटक जो आहे हा मागणी घटक कशावर अवलंबून असतो, किंमत या घटकावर अवलंबून असतो। म्हणजे किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम हा त्या वस्तूच्या मागणीवर होत असतो। आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा एखाद्या विशिष्ट चलाचे मूल्य हे इतर अनेक चलांवर किंवा चलांच्या मूल्यावर अवलंबून असते तेव्हा त्या किंवा अशा संबंधाला आपण फलन संबंध असं म्हणतो। आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर उपभोग हे उत्पन्नाचे फलन आहे असं म्हटलं जातं। याचाच अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीचा उपभोग हा त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतो। म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वाढलं की वाढणाऱ्या उत्पन्नानुसार व्यक्तीचा उपभोग खर्च देखील वाढतो। किंवा आपण बघतो की समाजामध्ये अशा प्रकारचे काही वर्ग आहेत की ज्या वर्गाचं उत्पन्न अत्यंत कमी आहे, काही वर्गाचं उत्पन्न मध्यम आहे आणि काही वर्गाचं उत्पन्न किंवा काही विशिष्ट लोकांचं उत्पन्न हे अत्यंत जास्त आहे। आणि म्हणून इथं जेव्हा व्यक्तीचं उत्पन्नात वाढ होते किंवा घट होते तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, उपभोगात होतो। आता ज्याचं उत्पन्न कमी त्याचा उपभोग देखील कमी असतो, ज्याचं उत्पन्न मध्यम असतं त्याचा उपभोग देखील मिडियम असतो आणि ज्याचं उत्पन्न जास्त त्याचा उपभोग देखील जास्त असतो। म्हणून उपभोग हे उत्पन्नाचे फलन आहे। याचाच अर्थ की कोणत्याही व्यक्तीचा उपभोग हा त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असतो। उत्पन्नात जसा बदल होत जातो त्या बदलणाऱ्या उत्पन्नानुसार व्यक्तीचा उपभोग देखील बदलतो। किंवा याच्यापूर्वी मी एक उदाहरण सांगितलं की मागणी हे किमतीचं फलन आहे। याचा अर्थ असा की त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीत बदल झाला की बदलणाऱ्या किमतीनुसार उपभोक्ता त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीवर किंवा मागणीत बदल करत असतो। आणि म्हणून या फलन संबंधाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे जेव्हा एखाद्या विशिष्ट चलाचे मूल्य हे इतर एक किंवा अनेक चलांच्या मूल्यावर अवलंबून असते तेव्हा अशा संबंधाला फलन संबंध असे म्हणतात किंवा त्यालाच फंक्शनल रिलेशनशिप असं म्हणतात। आणि म्हणून फलन संबंधाचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीवर किंवा दुसऱ्या चलावर अवलंबून असते असे म्हणावे लागते। आता
कोणते घटक कशावर अवलंबून आहे हे या फलन समीकरणावरून समजतं। आणि म्हणून आपण जे काही चल म्हणतो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही अनेक चल आहेत त्या चलामध्ये मागणी हे एक चल आहे, पुरवठा, उत्पन्न, बचत, गुंतवणूक, किंमत अशा प्रकारची अनेक चल आहेत। ही अनेक चल अनेक घटकांवर अवलंबून असतात। उदाहरण द्यायचं झालं तर मागणी हा जे काही घटक आहे तो किंमत या घटकावर अवलंबून असतो। आणि म्हणून अशा प्रकारे या विविध चलांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आता फलन संबंध समजून घेण्यासाठी पुढील हे एक उदाहरण आहे, त्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण हा फलन संबंध काय असतो, फंक्शनल रिलेशनशिप काय असतं हे बघणार आहोत। यामध्ये पहिलं आहे की वस्तूचं उत्पादन हे कशाचं फलन आहे, तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक आणि या घटकांचं फलन आहे। म्हणजे कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे या 4 ते 5 घटकांवर अवलंबून असतो। यालाच आपण O इज अ फंक्शन ऑफ ALCTE असं म्हणू शकतो। याचा अर्थ असा की आउटपुट कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे या पुढील घटकांवर अवलंबून असतं। त्यातला पहिला ए म्हणजे आहे एरिया, त्याला लँड पण म्हणतो आपण। त्यानंतर दुसरा आहे लेबर, कारण एल लेबरसाठी घेतला जातो म्हणून इथे ए घेतलेला आहे। लेबर म्हणजे श्रमिक, सी म्हणजे भांडवल कॅपिटल, टी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ई म्हणजे एंटरप्रेन्योरशिप किंवा एंटरप्रेनर। आणि म्हणून अशा प्रकारे कोणत्याही वस्तूचं उत्पादन, जसं एखाद्या शेतकरी विशिष्ट शेत पिकाचं उत्पादन घेत असेल तर ते शेत पिकाचं उत्पादन या प्रमुख 5 घटकांवर अवलंबून असतं। त्याच्याकडे भूमी किती आहेत, त्या शेतीमध्ये काम करण्यासाठी श्रमिक किती आहेत, त्यानंतर तो त्यांच्याकडे भांडवल किती आहेत शेतकऱ्याकडे, त्यानंतर तो कोणत्या टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचं उत्पादन घेतो, किंवा तो संयोजक म्हणजे तो शेतकरी। अशा प्रकारे हे 4 उत्पादन घटक एकत्र आणून विशिष्ट वस्तूचं म्हणजे द्राक्ष असेल, कांदा असेल किंवा इतर अनेक प्रकारचं अन्नधान्य असेल त्याचं उत्पादन घेत असतो। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी वस्तूचं उत्पादन हे या प्रमुख 5 घटकांचं फलन आहे। म्हणजे कोणत्याही, जसं मोबाईल, एखाद्या विशिष्ट वस्तू, मोबाईल ही एक वस्तू आहे, या मोबाईल या वस्तूचं जे उत्पादन आहे हे मोबाईल या वस्तूचं उत्पादन या प्रमुख 5 घटकांवर अवलंबून असतं, की त्या कारखान्याला लागणारी भूमी, त्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे श्रमिक असतील, त्यानंतर त्या संयोजकाकडे असणारं भांडवल, सी म्हणजे कॅपिटल भांडवल, त्यानंतर त्या संयोजकाने कारखान्याच्या मालकाने कोणत्या तंत्रज्ञानाचा किंवा कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, आणि शेवटचा घटक तो संयोजक कसा आहे, या 5 घटकांवर हे अवलंबून असतं। आणि म्हणून इथं ओ म्हणजे उत्पादन आहे आउटपुट, आणि एफ म्हणजे फंक्शन ऑफ, आणि ALCT याचा अर्थ एरिया, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्योरशिप असा त्याचा अर्थ, म्हणून हे सूत्र आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक समीकरण आहे दुसरं, की डी इज अ फंक्शन ऑफ P अँड I। डी म्हणजे काय, डिमांड, डिमांड, एफ म्हणजे फंक्शन ऑफ, च्यावर अवलंबून असणं, ही किंमत आणि उत्पन्न या 2 घटकांवर अवलंबून असते। म्हणजे इतरही घटकांवर मागणी अवलंबून असते, परंतु त्या मागणी अवलंबून असण्याचे हे 2 प्रमुख घटक आहेत, की त्या विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे आणि त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे। म्हणजे किंमत वाढली की व्यक्ती किंवा उपभोक्ता मागणी कमी करतो, आणि किंमत कमी झाली की मागणी वाढवतो। म्हणजेच या ठिकाणी मागणी हा घटक त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो। आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे आय म्हणजे इन्कम, उत्पन्न, त्या विशिष्ट कुटुंबाचं किंवा त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे त्यावर देखील हा घटक अवलंबून असतो। आणि म्हणून अशा प्रकारे हे एक सूत्र आपण, त्यानंतर खाली तिसरं आहे उदाहरण, की एस इज अ फंक्शन ऑफ पी, फलनात्मक संबंध, की अशा प्रकारे एस म्हणजे सप्लाय हा कशावर अवलंबून असतो, किमतीवर अवलंबून असतो। म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे या उदाहरणामध्ये पुरवठा हा या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो, किंवा त्याला आपण अशा प्रकारे एस इज अ फंक्शन ऑफ पी असं म्हणू शकतो। आणि म्हणून कोणताही संयोजक, विक्रेता किंवा व्यावसायिक वस्तूचा पुरवठा करताना त्या विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे त्या किमतीचा विचार करून तो अशा प्रकारे सप्लाय करत असतो किंवा पुरवठा करत असतो। म्हणून सप्लाय, पुरवठा आणि किंमत यामध्ये एक फलन संबंध आहे, समसंबंध आहे। जसं वरती मागणी आणि किंमत यामध्ये विषम संबंध आहे,
की किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा विषम संबंध आहे. या ठिकाणी तिसऱ्या उदाहरणामध्ये एस इज अ फंक्शन ऑफ पी याचा अर्थ असा की पुरवठा आणि किंमत यामध्ये समसंबंध आहेत. म्हणजेच उत्पादकाच्या दृष्टीने या ठिकाणी किंमत वाढली की वाढणाऱ्या किमतीनुसार त्याचा नफा वाढणार असतो, म्हणून तो सप्लाय वाढवतो. या उलट जर त्या विशिष्ट वस्तूची किंमत कमी झाली तर उत्पादकाचा किंवा व्यावसायिकाचा नफा कमी होणार असतो, म्हणून किंमत कमी होत असताना तो सप्लाय देखील कमी करतो. आणि चौथा घटक आहे किंवा चौथं उदाहरण आहे या ठिकाणी आणखी एक एडी ॲग्रिगेट डिमांड, की एकूण मागणी ही या प्रमुख 4 घटकांवर अवलंबून असते. सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. याचा अर्थ असा की या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांना असणारी जी मागणी आहे ही मागणी या 4 घटकांवर अवलंबून असते. त्यामधला सी पहिला आहे उपभोग खर्च, आय म्हणजे गुंतवणूक खर्च, प्लस जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि प्लस एक्स मायनस एम. अशा प्रकारच्या या 4 घटकांवर अर्थव्यवस्थेतील एकूण वस्तू आणि सेवांची मागणी अवलंबून असते. आणि म्हणून एडी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम हा एक फलनात्मक संबंध आहे की कोणत्याही अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांना असणारी जी काही मागणी आहे ही मागणी या प्रमुख 4 घटकांवर अवलंबून असते. अशा प्रकारे या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत स्पष्ट करत असताना जी आर्थिक विश्लेषणाची साधनं आहेत त्या आर्थिक विश्लेषणाच्या साधनामधलं पहिलं साधन आहे फलन संबंध. त्याला फंक्शनल रिलेशनशिप असं म्हटलं जातं. म्हणजे एक चल हा दुसऱ्या चलावर अवलंबून असतो किंवा एक घटक हा दुसऱ्या घटकावर कशा प्रकारे अवलंबून असतो. म्हणजे एका घटकामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतल्या अनेक घटकांवर होत असतो. आणि म्हणून आपण जर समग्र अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, जर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ झाली तर त्याचा परिणाम एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक अशा सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सरकारला एकूण मागणीत वाढ करण्यासाठी बऱ्याच वेळा विशेष असे प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फलन संबंध समजला असेल की या ठिकाणी अशा प्रकारे अर्थशास्त्रामधला एक चल हा दुसऱ्या चलावर कशा प्रकारे अवलंबून असतो, त्या चलामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम अनेक चलांवर होत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये दुसरा चल आहे किंवा दुसरं साधन आहे तो म्हणजे अनुसूची, कोष्टक किंवा तक्ता. जसं तुम्ही यापूर्वी 11वी 12वीला शिकलात मागणीचा सिद्धांत, त्या मागणीच्या सिद्धांतामध्ये तुम्ही पहिल्यांदा शिकलात की अशा प्रकारे कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. म्हणून वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यामध्ये असणारा संबंध काय असतो, व्यस्त असतो. म्हणजे तो सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी मांडताना म्हटलेले की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत वाढ होते. म्हणून वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये असणारा संबंध हा व्यस्त असतो, असं त्या सिद्धांताचं विधान आहे. आणि त्या सिद्धांताच्या विधानामध्ये मागणी आणि त्या किंमत यातला फलन संबंध त्यांनी त्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून अर्थशास्त्रातला कोणताही सिद्धांत मांडताना अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्यांदा त्यातला फलन संबंध आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये फलन संबंध महत्वाचा असतो. आता तो सिद्धांत मांडताना अनुसूची किंवा कोष्टक किंवा तक्ता दुसरं आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे, त्याला आपण शेड्यूल असं म्हणतो. अनुसूची, कोष्टक किंवा तक्ता यामध्ये अशा प्रकारे सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे किंवा एखाद्या उद्योग संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून अनुसूची तयार केली जाते. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर मार्शल यांनी अशा प्रकारे की एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमध्ये जर 10, 20, 30, 40, 50, 60 अशी वाढ होत गेली. समजा आपण उदाहरण घेऊ की या ठिकाणी कांद्याच्या किमतीमध्ये अशा प्रकारे गेल्या 5 महिन्यामध्ये 10 रुपये किलो, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये किलो अशी जर किंमत वाढत गेली तर वाढणाऱ्या किमतीनुसार त्या विशिष्ट कांद्याच्या मागणीमध्ये घट होत जाते. म्हणजे 600 रुपये, 500 रुपये, 400 किलो 600 किलोग्रॅम, 500, 400 किलोग्रॅम, 300, 200 आणि 100 किलोग्रॅम जशी त्या कांद्याची किंवा साखरेची किंमत वाढू लागते
त्या वाढणाऱ्या किमतीनुसार उपभोक्ता किंवा ग्राहक त्याच्या मागणीमध्ये घट करत असतो। आणि म्हणून अनुसूची जी आहेत किंवा कोष्टक जे आहेत ते अशा प्रकारे सर्वेक्षणातून, आता सर्वेक्षण करणं म्हणजे काय की अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट घटकाचं निरीक्षण करून त्या निरीक्षणाच्या नोंदी एखाद्या विशिष्ट त्या विशिष्ट तालिकेमध्ये किंवा पुस्तकामध्ये घेणं त्याला आपण सर्वेक्षण असं म्हणतो। आणि म्हणून सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे किंवा एखाद्या उद्योग संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून अनुसूची तयार केली जाते। वेस्टर यांच्या मते त्यांनी अनुसूचीची व्याख्या करताना म्हटलेले की अनुसूची म्हणजे प्रश्नांची औपचारिक अथवा विशिष्ट विषयाची अनुक्रमानुसार बनवलेली यादी किंवा सूची होय। जसं मी सांगितलं की अनुसूची आपण विद्यार्थ्यांचा कॅटलॉग जो असतो त्याला पण एक आपण अनुसूची म्हणू शकतो। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी अनुसूची म्हणजे प्रश्नांची औपचारिक अथवा विशिष्ट विषयाची अनुक्रमानुसार बनवलेली यादी किंवा सूची होय। मागणीच्या नियमाच्या तसेच पुरवठा नियमाच्या संदर्भात दिलेले मागणी पत्रक तसेच पुरवठा पत्रक यांनाच आपण मागणी आणि पुरवठा अनुसूची असे म्हणतो। म्हणजे इथं शेजारी एक उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की एका बाजूला या अनुसूचीमध्ये कोष्टकामध्ये पहिल्या याच्यामध्ये किंमत दर्शवलेली आहे। किंमत ती अशा प्रकारे 10, 20, 30, 40, 50, 60 या पद्धतीने ती वाढत जाते। त्यानंतर मागणी 600 किलोग्राम, 500, 400, 300, 200 आणि 100 किलोग्राम या पद्धतीने ती कमी कमी होत जाते। म्हणजे किंमत वाढत असताना विद्यार्थी मित्रांनो मागणी कमी होत जाते आणि या उलट जर आपण म्हटलं किंमत कमी होणं म्हणजे 60 रुपयावरून 50 रुपये होणं, 50 रुपयावरून 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये, 10 रुपये अशी किंमत कमी कमी होत असताना मागणी मात्र वाढत जात असते। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी एक पुरवठा अनुसूची आहे किंवा मागणी अनुसूची आहेत। मागणी आणि पुरवठा अनुसूची ही एकाच कोष्टकामध्ये दर्शवलेली आहे। आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की साखरेच्या वेगवेगळ्या किमतीला अशा प्रकारे ग्राहकांकडून साखरेची केली जाणारी मागणी अशा प्रकारची असते किंवा साखरेच्या वेगवेगळ्या किमतीला पुरवठादार किंवा व्यावसायिकाकडून अशा प्रकारे केली जाणारी मागणी ही अशा प्रकारची असते। म्हणजेच पुरवठादार किंवा व्यावसायिकाच्या दृष्टीने जेव्हा किंमत वाढते त्या वाढणाऱ्या किमतीनुसार त्या पुरवठादाराचा व्यावसायिकाचा नफा देखील वाढणार असतो। म्हणून तो वाढणाऱ्या किमतीनुसार अशा प्रकारे पुरवठा देखील वाढवतो आणि जेव्हा या विशिष्ट वस्तूचा जो काही तो पुरवठा करतो त्याची तो बाजारामध्ये जेव्हा विक्री करतो आणि विक्री करताना त्याची जर किंमत 60, 50, 40, 30, 20, 10 अशी कमी कमी झाली तर तो या ठिकाणी त्याचा पुरवठा देखील कमी करतो। कारण किंमत कमी होत असताना त्याचा नफा कमी होणार असतो। म्हणून कमी किमतीला किंवा जेव्हा किंमत कमी होत जाते तेव्हा तो पुरवठा देखील कमी करत जातो। अशा प्रकारे या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रातील या आर्थिक विश्लेषणाची 2 साधनांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे। पहिलं साधन आपण बघितलं अशा प्रकारे की त्याला आपण या ठिकाणी फलन संबंध असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे एक चल किंवा एक आर्थिक घटक हा दुसऱ्या घटकावर कशा प्रकारे अवलंबून असतो त्याचा आपण इथं अभ्यास केला। त्यानंतर त्याचं उदाहरण किंवा या 4 उदाहरणांच्या साहाय्याने आणि त्यानंतर अशा प्रकारे या आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये दुसरा साधन बघितलं तो म्हणजे अनुसूची, कोष्टक किंवा तक्ता या पर्याय नावाने त्याला ओळखलं जातं, शेड्यूल। की अशा प्रकारे या ठिकाणी अनुसूची म्हणजे प्रश्नांची औपचारिक किंवा विशिष्ट विषयाची अनुक्रमानुसार बनवलेली यादी। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एखाद्या साखरेच्या किमतीमध्ये जसजशी वाढ होत जाते त्या वाढीबरोबर साखरेच्या मागणीवर त्याचा काय परिणाम होतो किंवा पुरवठादाराच्या दृष्टिकोनातून पुरवठ्यावर त्याचा काय परिणाम होतो हे या अनुसूचीमध्ये तक्त्यामध्ये किंवा कोष्टकामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी साखरेच्या निरनिराळ्या किमतीच्या संदर्भात एका उपभोक्त्याची दर महिन्याला किती किलो साखरेला मागणी राहील हे उत्पादकाचा किती पुरवठा राहील हे वरील अनुसूचीमध्ये स्पष्ट केलेलं आहे।